लक्ष्मी सदैव घरात टिकून राहण्यासाठी व सुखी जीवनासाठी काही प्रभावी उपाय व तोडगे। नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। घराच्या मुख्य दरवाजाजवळ नेहमी स्वच्छता ठेवावी। दरवाजा हे घराचं तोंड असतं, त्यामुळे तिथे धूळ, कचरा, चपलांचा ढीग ठेवू नका। दरवाजाजवळ शुभचिन्ह, तोरण किंवा स्वस्तिक लावल्याने लक्ष्मीचा वास टिकून राहतो। दरवाजा नेहमी गोड वासाने आणि उजेडाने भरलेला असावा। मुख्य दरवाजासमोर पाणी साचू देऊ नका। साचलेलं पाणी नकारात्मक ऊर्जा आणि रोगराईचं प्रतीक असतं। त्या ठिकाणी दररोज झाडू मारून पाणी नीट वाहून जावी अशी व्यवस्था करावी। घराच्या ईशान्य दिशेला पूजा स्थान हे ठेवावं। ही दिशा सर्वात पवित्र मानली जाते, कारण ती दिशा आहे देवतांची। देवघर नेहमी स्वच्छ, सुवासिक आणि शांत वातावरणात ठेवा। झोपताना नेहमीच आपलं डोकं दक्षिणेकडे ठेवावं। यामुळे शरीरातील चुंबकीय प्रवाह योग्य राहतो आणि मन शांत होतं। अशी झोप घेतल्याने आरोग्य देखील सुधारतं आणि नकारात्मक विचार दूर राहतात। पाय उत्तर दिशेला ठेवून कधीही झोपू नये। ही दिशा मृत्यूशी संबंधित दिशा मानली गेली आहे। असं झोपल्याने मन अस्थिर होतं आणि झोपेचा त्रास देखील आपल्याला पुढे निर्माण होतो। घरात तुटलेल्या वस्तू कधीही ठेवू नयेत। उदाहरणार्थ, तुटलेली भांडी, आरसे, तुटलेल्या मूर्ती, बंद पडलेले घड्याळ, फ्रेम्स, कारण या वस्तू दुर्भाग्य आणतात। अशा वस्तू पाहून मनावर आपल्या नकारात्मक परिणाम होतो। दररोज सकाळी घंटा वाजवावी। घंटेचा नाद घरातील वातावरण शुद्ध करतो आणि सगळीकडे सकारात्मकता पसरवतो। हा नाद देव शक्तीला आवाहन करतो आणि आपले मन प्रसन्न करतो। स्वयंपाकघर आग्नेय दिशेलाच असावं, कारण ही दिशा आहे अग्निदेवाची आणि अन्नाशी संबंधित देखील ही दिशा आहे। असं स्वयंपाकघर आरोग्य, ऊर्जा आणि आर्थिक स्थैर्य वाढवतं। घराच्या मध्यभागी काहीही जड वस्तू ठेवू नका। ही जागा ब्रह्मस्थान म्हणून मानली जाते। ती सदैव मोकळी आणि स्वच्छ ठेवा। यामुळे घरात संतुलन, शांती आणि आरोग्य राहते। दक्षिण व पश्चिम दिशेत जड वस्तू नेहमीच ठेवाव्यात। ही दिशा स्थैर्य, नियंत्रण आणि शक्तीचं प्रतीक आहे। तिथे कपाट, तिजोरी किंवा फर्निचर ठेवल्यास घरात स्थिरता वाढते। घरात नेहमी पुरेसा उजेड असावा। अंधारात नकारात्मक ऊर्जा वाढते, म्हणून संध्याकाळी दररोज दिवा लावा। उजेड हे सुख, शांती आणि प्रगतीचं प्रतीक आहे। घरात धूपदीप आणि कापूर लावणे देखील अत्यंत शुभ मानले जाते। यामुळे घरातील हवा शुद्ध राहते आणि देवशक्ती देखील आपल्या घरात सक्रिय होते आणि घरात सगळीकडे सकारात्मक ऊर्जा पसरून वातावरणात देखील आनंद वाटतो। हे रोज सकाळ संध्याकाळ करणं अतिशय फायदेशीर आहे। पूर्व दिशेची खिडकी उघडी ठेवावी। सकाळचा सूर्यप्रकाश घरात आल्याने सकारात्मकता आणि आपलं आरोग्य वाढतं। सूर्याच्या किरणांनी घरातील नकारात्मकता ही नष्ट होत असते। घराच्या भिंतींवर काळे, गडद रंग टाळावेत। अशा रंगांनी मन उदास आणि जड होतो। त्याऐवजी हलके रंग वापरल्यास घरात आनंद आणि शांतता राहते। घरात नेहमी गोड बोलणं आणि शांत वातावरण ठेवा। राग, वाद, ओरड यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते। मधुर वाणीनेच घरात सुख, समाधान आणि शांती नांदते। तिजोरी नेहमी दक्षिण दिशेलाच ठेवावी, कारण ती उत्तर दिशेकडे उघडावी, कारण यामुळे धनवृद्धी आणि आपलं स्थैर्य वाढतं। घरात नेहमी तुळशीचं झाड नक्कीच असावं। तुळशी ही नकारात्मक शक्ती नष्ट करते आणि संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा प्रदान करते। घरात नळातून पाणी गळत असेल तर लगेचच अशा प्रकारचे नळ दुरुस्त करून घ्या। गळणारं पाणी म्हणजे पैशांची गळती आहे। झाड नेहमी उत्तर पूर्व किंवा पूर्व बाजूला ठेवावेत। घराभोवती हिरवाई असल्याने शांतता आणि आरोग्यात वाढ होते। घराच्या उत्तर दिशेला लोखंडी वस्तू कधीही ठेवू नयेत। ही दिशा पाण्याची आहे आणि इथे अग्नी व लोखंड यामुळे घरातील माणसांमध्ये मतभेद होऊ शकतात। घरात रोज हसणं आणि आनंदी राहणं हीच मोठी वास्तू सुधारणा आहे। त्यामुळे नेहमीच आनंदी राहा। स्वयंपाक करताना आपला चेहरा पूर्वेकडे ठेवावा। यामुळे अन्नात सकारात्मक ऊर्जा येते आणि घरातील वातावरण देखील यामुळे शुद्ध राहते। दर शुक्रवारी घरात सुगंधी फुलं आणि उदबत्त्या लावाव्यात। हे लक्ष्मीला खूपच प्रिय असतं आणि यामुळे घरातच सुख, समृद्धी आणि लक्ष्मी देखील टिकून राहते।
घरातील देवघरात फक्त देवांच्याच मूर्ती ठेवा. मृत व्यक्तींचे फोटो घरातील देवघरात ठेवणे कटाक्षाने टाळावे. कचरा आणि झाडू नेहमीच पश्चिम दक्षिण कोपऱ्यात ठेवा. हे घराच्या ऊर्जेला संतुलित करण्याचं काम करतं. बाथरूम आणि टॉयलेट स्वच्छ ठेवणं हे सर्वात चांगलं वास्तुपालन आहे. त्यामुळे बाथरूम आणि टॉयलेट हे स्वच्छ ठेवायलाच हवे. रात्री झोपण्यापूर्वी देवाचं नाव घ्या आणि एक दिवा लावा. यामुळे तुम्हाला शांत झोप लागते आणि घरात देखील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक ऊर्जा संचार करते. घरात नेहमी स्वच्छ पाण्याची बाटली किंवा कलश नेहमीच भरून ठेवा. ते जीवन आणि शांतीचं प्रतीक आहे. घरात जास्त आरसे कधीही ठेवू नका. आरसा फक्त योग्य दिशेला ठेवण्यानेच शुभ असतो, अन्यथा मानसिक अस्थिरता यामुळे वाढू शकते. नकारात्मक बोलणं आणि टीका करणं हे कमी करा. अशा शब्दांनी घरातील शुभ शक्ती निघून जाते आणि अशुभ शक्ती वाढते. दररोज सकाळी ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार करा. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते. घरात तांब्याचं पाणी ठेवणं देखील शुभ असतं. हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं आणि घरात शांतता राखतं. घराच्या ईशान्य दिशेला पाण्याचं फाउंटन ठेवणं देखील धनवृद्धीसाठी शुभ असतं. घरातील घड्याळ चालू स्थितीत ठेवावी. थांबलेली घड्याळं आपली प्रगती रोखत असतात. त्यामुळे जर घरातील घड्याळ बंद असेल तर ते व्यवस्थितपणे चालू करून ठेवा. दर आठवड्याला एक दिवस मिठाच्या पाण्याने देखील घर पुसा. यामुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. उत्तर दिशेला काचेची खिडकी असावी. यामुळे करिअर आणि व्यवसायात देखील प्रगती होते. घरात हळद कुंकुवाचं स्थान ठेवा. हे मंगल, सौभाग्य आणि लक्ष्मीचं प्रतीक आहे. घरात तांदूळ, धान्य आणि पाणी संपलेलं कधीही ठेवू नका. असं केल्याने घरात दरिद्रता येते. संध्याकाळी घरात शंख नेहमीच वाजवावा. शंखाचा नाद नकारात्मक शक्ती दूर करून सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो. घरात नेहमी प्रसन्न मन, श्रद्धा आणि आनंद ठेवा. मन जिथे प्रसन्न तिथेच वास्तू ही परिपूर्ण होत असते. सकाळी उठल्यावर प्रथम आपल्या दोन्ही तळ हातांकडे पहा आणि मनात म्हणा, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती. हे केल्याने दिवसभर आपल्या मनात चांगले विचार आणि आपल्याला एक चांगली ऊर्जा मिळते. घरात तुळशीच्या झाडाजवळ संध्याकाळी एक दिवा नक्कीच लावा. असं केल्याने नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करीत नाही आणि यामुळे घरात शांती राहते. तुळशीचं पान हे वास्तुशास्त्रात शुभत्वाचं देखील प्रतीक मानलं गेलं आहे. दक्षिण दिशेला कधीही झाडं लावू नका. ही दिशा पितृ आणि यमाची दिशा मानली गेली आहे. तिथे झाड लावल्याने आरोग्य आणि नोकरीतील अडथळे तुमच्या जीवनात निर्माण होतात. घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात पाण्याचा नेहमीच एक कलश ठेवा. त्यात रोज थोडं ताजं पाणी भरा आणि हळदीचा तुरा ठेवा. हे असे केल्याने धन आणि मानसिक शांतता वाढते. जर घरात वारंवार भांडणं होत असतील, वादविवाद होत असतील तर प्रत्येक मंगळवारी मिठाचं पाणी घराच्या सगळ्या कोपऱ्यात शिंपडा. हे उपाय नकारात्मक आणि रागाची ऊर्जा शोषून घेऊन सकारात्मक ऊर्जा देते. शनिवारच्या दिवशी झाडाच्या मुळाशी तेलाचा दीपक लावा. हे यामुळे शनिदेव प्रसन्न ठेवण्याचं उत्तम वास्तू उपाय आहे. यामुळे अडथळे कमी होतात आणि नोकरीत देखील स्थैर्य वाढतं. घरात रात्री झाडू मारू नये. असं केल्याने लक्ष्मी घराबाहेर जाते असं मानलं जातं. म्हणूनच सकाळीच कधीही स्वच्छता करावी. गुरुवारी घरात झाड पाणी देऊ नये, कारण हा दिवस बृहस्पती देवाचा असतो. या दिवशी झाडांना पाणी दिल्यास ज्ञान आणि धन दोन्हीही कमी होतात असं मानलं जातं. घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात एक लहानसा पिवळा कपडा नक्की ठेवावा. त्यात थोडं हळद, तांदूळ आणि एक नाणं ठेवा. हा वास्तू उपाय लक्ष्मी स्थिर ठेवतो आणि घरात धनप्रवाह देखील यामुळे वाढतो. घरात दर रविवारी मीठ, हळद आणि तांदळाचे पाणी तयार करून याने घर पुसा. या पाण्याने जमिनीची नकारात्मकता दूर होते. घरात सुखसमाधान आणि आनंद यामुळे टिकून राहतो. आपण आत्ताच हे 50 नियम पाहिले. जर हे 50 नियम प्रेमाने आणि श्रद्धेने तुम्ही पाळले तर घर स्वतःच मंदिरासारखं तुम्हाला पवित्र वाटायला लागेल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन वास्तुविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.